दीपचंद्रलेखे वर्ध विष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणात सुरुवात करते. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या खुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यांसारख्या कुटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा, मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातले रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे एका सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे जास्त सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. महाराजांनी सैनिक गोळा केले नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली, त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. त्यावेळी स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कोणत्याही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण कधी पंचांग पाहिला नाही. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी होता सुखी राजा महाराष्ट्र माझा. तर राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. आकाशात एक तारा चमकला, भगवा टिळा चंद्राचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. धन्यवाद.